नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही मजेतच असाल. तुम्ही म्हणत असाल की हा जेवणाचा कार्यक्रम कशाचा आहे. हा जेवणाचा कार्यक्रम नसून तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आमची फॅमिली ट्रिप निघालेली आहे उज्जैन ओंकारेश्वर येथे. तर आम्ही जेवणाचं साहित्य सोबतच घेतलेलं आहे, जेणेकरून बाहेरचं खाण्यास टाळल्या जाते. कारण की बाहेरचं खाणं हे जास्त शक्यतोवर आम्ही खाल्लंच नाही, कारण की ते व्यवस्थित बनवत नाहीत. त्यामुळे आम्ही सोबतच सर्व साहित्य भांडे वगैरे सोबतच घेऊन गेलेलो होतो. आमचं पहिलं मुक्काम शिवरमध्ये झालेलं होतं. त्यानंतर आम्ही सकाळी पूजा वगैरे आटपून शिवरमधून 2 किलोमीटरावर अंतरावर असलेलं एक मंदिर आम्हाला दिसलं. त्या मंदिराच्या परिसरातच आम्ही स्वयंपाक बनवत होतो. स्वयंपाकाचा मेनू हा आम्ही लवकर होण्यासाठी आम्ही सोप्या पद्धतीचाच बनवला. काही ठिकाणी सांडगे म्हणतात मुगाच्या डाळीच्या वड्याला, आम्ही वड्या म्हणतो विदर्भामध्ये. त्यासाठी आम्ही वड्याची भाजी केली, मुंगवडी, आणि थोडा पांढरा भात न करता असा मसाले भात बनवला सोबतच, आणि चपात्या बनवल्या. सर्व महिलांनी पटापट स्वयंपाक आटपून घेतलेला आहे. सर्व फॅमिली ह्या माझ्या वहिनी आहे. त्या वहिनीने मसाले भात बनवला. तिकडे बाजूनं ती भाजी बनवत आहे, ती माझी मावशी येते, ती वड्याची भाजी बनवली. आणि सर्व बायांनी मिळून काहींनी चपात्या बनवल्या. त्यामुळे स्वयंपाक आमचा लवकर आटपला होता. आणि ते बालामावशीला थोडं टोकत होते, कारण की ते मीठ आणि तिखट जास्त टाकत होते. त्यामुळे मी तिला म्हटलं कमी प्रमाणात टाक, कारण की आपल्याबरोबर लहान मुलं आहेत, त्यांनी खाल्ला पाहिजे. ही रिया माझी भावाची मुलगी ती मधात करत होती, तिला पण मी ओरडलं होतं. त्यानंतर तिकडे बाजूनं जे आहेत ना, ते संभाजीनगरचे टुरिस्ट, ते पण आमच्यासोबत बाजूने स्वयंपाक बनवत होते. त्यांनी पण त्यांच्यासोबत साहित्य वगैरे सर्व आणलेलं होतं. त्यानंतर ही माझी काकू आणि वहिनी आणि नवलकार काकू ह्या पण चपात्या करायला बसलेल्या होत्या. सर्वजणी सर्व मिळून स्वयंपाक माहीत नाही पडला, पटकन होऊन गेलेला आहे. कारण की आम्हाला बाकी ठिकाणी पण फिरायचं होतं, तर त्यासाठी आम्ही लवकर आटपून घेतलं स्वयंपाकाचं. त्यानंतर पहिली लहान मुलांना बसून दिलं. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही पटकन जेवण करून घ्या, कारण की आपल्याला लवकर जायचं आहे इथून आवरून. त्यानंतर मग आम्ही पण सर्वजण राहिलेल्या सर्व बाया बसून घेतलेलं आहे आणि जेवण पटकन आटपून घेतलं आहे. बाकीचे बाजूचे पण त्यांनी पण तसंच केलेलं आहे. ते पण बाकीचे स्वयंपाक करत आहे आणि अर्धे जेवण करत आहेत. बाकीचे मुलं आमचे खेळत आहेत. बघू शकता. व्हिडिओ कसा आवडला ते तुम्ही नक्की सांगा, आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया